1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची केल्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय। सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला त्यांच्याच पक्षातील संजय निरुपम यांनी विरोध केलाय। यावरूनच मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीची हवा काढत दगडफेक केली। उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी निरुपम दहिसरमध्ये आले होते। यावेळी मनसे आणि निरुपम यांचे कार्यकर्ते आमने सामने आले। मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपमांच्या गाडीची हवा काढत दगडफेकही केली। उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी निरुपम दहिसरमध्ये आले होते। त्याच वेळी निरुपमांना विरोध करण्यासाठी जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। यावेळी दोन्ही ठिकाणाहून घोषणाबाजी करण्यात आली। मनसे आणि निरुपमांचे कार्यकर्ते आमने सामने आले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी रिक्षा टॅक्सी चालकांच्या परवान्यांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते संजय निरुपमांनी या निर्णयाला विरोध केलाय। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी संजय निरुपमांनी प्रताप सरनाईकांकडे पत्राद्वारे केली आहे। कि महाराष्ट्र में जो लोग रहते हैं उनको मराठी में संवाद करना चाहिए, इसमें किसी को ऐतराज नहीं है, लेकिन मराठी भाषा के नाम पे जोर जबरदस्ती करना, गुंडागर्दी करना, सख्ती करना, किसी को धमकाना, ये सरासर गलत है। हमारा विरोध इसका है। इथे आम्ही सगळे व्यवस्थित राहतोय। हा लावायला आला इकडे, पोलिसांच्या मागे लपून बसलाय। आमच्या समोर सोडायला दाखवतो, मग काय करायचं ते। आणि तुमच्या विरोधच्या हे केलंय की आमचा काही मराठीचा विरोध नाहीये, तुम्ही चुकीचं। मग कशाला आला इथे? मग आला कशाला इथे? तिथे प्रताप सरनाईक तुमचे मंत्री आहेत ना, वरती जाऊन बोलायचं होतं, आला कशाला इथे? आप मराठी भाषा का आग्रह रखिए, मैं इस बात से सहमत हूँ। मैंने सिर्फ ये गुजारिश की है कि इसके ऊपर पुनर्विचार करिए। आने वाले हफ्ते में 28 तारीख को इस मुद्दे पे मीटिंग भी है। संजय निरुपमांना सुद्धा मी त्या बाबतीत 29 तारखेला ज्या लोकांनी विरोध केला, म्हणजे शशांक रावांची संघटना, या लोकांना मी आमंत्रित केलंय। आम्ही हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलणार नाही, तर हे चालणार नाही। हा महाराष्ट्र आहे। जोर जबरदस्ती करणं योग्य नाही, परंतु मराठी भाषा ही इथे आलीच पाहिजे। पण मराठीच्या नावाखाली त्या ठिकाणी आपण मारजोड धाकटदपट त्या ठिकाणी योग्य राहणार नाही। इथे आम्ही सगळे व्यवस्थित राहतोय। हा लावायला आला इकडे, पोलिसांच्या मागे लपून बसलाय। आमच्या समोर सोडायला दाखवतो, मग काय करायचं ते। आणि तुमच्या विरोधच्या हे केलंय की आमचा काही मराठीचा विरोध नाहीये, तुम्ही चुकीचं। मग कशाला आला इथे? मग आला कशाला इथे? तिथे प्रताप सरनाईक तुमचे मंत्री आहेत ना, वरती जाऊन बोलायचं होतं, आला कशाला इथे? इकडे सगळं शांततेत चाललेलं असताना आग लावायला आलाय। उद्या जर रिक्षा फुटल्या तर हा भरून देणार आहे का? मराठी भाषा के नाम पे जोर जबरदस्ती करना, गुंडागर्दी करना, सख्ती करना, किसी को धमकाना, ये सरासर गलत है। हमारा विरोध इसका है। निरुपमांच्या भूमिकेनंतर शिंदेच्या शिवसेनेत 2 गट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र आमचा एकच गट असल्याचं निरुपम म्हणाले। आमच्या पक्षामध्ये 2 गट नाही, आमच्या पक्षामध्ये एकच गट आहे आणि तो गटचं नाव एकनाथराव शिंदे गट आहे। आम्ही सगळे एकनाथराव शिंदे गटचे सदस्य आहोत आणि एकनाथराव शिंदे साहेब स्वतः विश्वास करतात की महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान सन्मान राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पण काम करतो। फक्त सक्ती नाही झाली पाहिजे, एवढंच डिमांड आहे। संजय निरुपमांना सुद्धा मी त्या बाबतीत 29 तारखेला ज्या लोकांनी विरोध केला, म्हणजे शशांक रावांची संघटना, या लोकांना मी आमंत्रित केलंय। तुम्हाला काय हवंय, काय नकोय ते आम्हाला सांगा, आम्ही देऊ। परंतु तुम्ही आडमुठेपणा कराल, तुम्ही जर सांगाल नाही आम्ही हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलणार नाही, तर हे चालणार नाही। हा महाराष्ट्र